नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्मक्लेश पदयात्रा काढणार. नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिघा दोषींना फाशी. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती. आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर हा मसुदा विधिमंडळ सदस्यांसमोर सादर करण्यात आला. हा कायदा लागू झाल्यानंतर स्थानिक संस्था करासह केंद्रीय विक्री कर, वाहनासह वस्तूंवरील प्रवेश कर, वन उत्पन्न कर तसंच जकात आदी कर रद्द होणार आहेत. यामुळे स्थानिक संस्थांना जकात स्थानिक संस्था कराचं 2016-17चं उत्पन्न गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाईल. या उत्पन्नात दरवर्षी चक्रवाढ पद्धतीनं 8% वाढ केली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे महसुली उत्पन्नाचं कोणतंही नुकसान होणार नसून कराचा बोजा कमी होणार असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ओरॅकल कंपनीच्या वतीनं आयोजित ओरॅकल ओपन वर्ल्ड परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासन हे जनतेप्रती उत्तरदायी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर भर दिला जात असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 22 मेपासून आत्मक्लेश यात्रा काढण्यात येणार आहे. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली. 22 मे रोजी पुण्यात महात्मा फुले यांच्या वाड्यातून निघून ही पदयात्रा 30 मे रोजी मुंबईला पोहोचेल. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपालांना सादर करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना कृषीसंदर्भातील सर्व सुविधा एकाच जागी देण्यासाठी इस्रायलच्या धर्तीवर यवतमाळ इथं सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पाची प्राथमिक आखणी करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. डेहणी या गावात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर उभारला असून या प्रकल्पाची प्राथमिक आखणी करून सादरीकरण करण्यास खोत यांनी सांगितलं आहे. साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचा पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांना काल प्रदान करण्यात आला. 2.5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते काकोडकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिघा दोषींना पुणे सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम अशी या तिघांची नावं असून राजेश चौधरी हा चौथा आरोपी माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याची मुक्तता करण्यात आली. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. यासंदर्भात भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाकडे दाद मागितली होती. पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचं सांगत फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याचं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यानिमित्त देशवासियांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात बुद्धांनी दिलेली समानता, प्रेम, दया आणि सहिष्णुतेची शिकवण आजच्या काळात आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात आजच्या विविध सामाजिक प्रश्नांची उत्तरं बुद्धांच्या शिकवणुकीत दडली असल्याचं म्हटलं आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात विश्व शांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी 5:30 वाजता काळा घोडा ते गेटवे ऑफ इंडिया मार्गावर विश्व शांती रथयात्रा काढण्यात येणार आहे.
औरंगाबाद इथं आज सकाळी क्रांती चौकातून मिरवणूक काढण्यात येणार असून सिद्धार्थ उद्यानात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात वन्यजीव गणना केली जाणार आहे. राज्यातल्या सर्व व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यांमध्ये ही गणना होणार आहे. मराठवाड्यात वनक्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड व्हावी असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत मराठवाडा विभागातील वृक्ष लागवडीच्या तयारीचा वनमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी यावेळी माहिती देताना मराठवाड्याला 75 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट दिलेलं असलं तरी जवळपास 1.5 कोटी वृक्ष लागवडीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलं. हरित सेनेमध्ये आतापर्यंत 11,67,000 जणांची नोंदणी झाली असल्याची माहिती भापकर यांनी दिली. लातूर मुंबई रेल्वेचा बिदरपर्यंत केलेला विस्तार रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर रेल्वे स्थानकावर काल रेल रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी लातूर, पंढरपूर, निजामाबाद रेल्वे काही काळ रोखून धरली. रेल्वे बचाव समितीच्या शिष्टमंडळानं आपल्या मागणीचं निवेदन वरिष्ठ व्यवस्थापक अशोक कुमार उपाध्याय यांना सादर केलं. नांदेड तिरुपती या विशेष रेल्वेगाडीच्या इंजिनसह 3 डब्बे काल रुळावरून घसरले. मुदखेड ते धर्माबाद मार्गावर शिवणगाव स्थानकानजीक रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही. निजामाबाद पुणे ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली असून हैदराबाद परभणी तसंच आदिलाबाद तिरुपती या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 10 जण ठार झाले. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री डंपर आणि एका जीपची धडक होऊन 6 जण जागीच ठार झाले, तर अन्य एका अपघातात व्हॅन आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन 4 जण ठार झाले. सुरत महामार्गावर झालेल्या या अपघातग्रस्त वाहनांवर एक दुचाकी धडकली. दुचाकीची पेट्रोलची टाकी फुटून लागलेल्या आगीत दुचाकी आणि व्हॅन जळून खाक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद इथं काल दुपारी ढगाच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात काही अंशी घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. पंतप्रधान उजाला योजनेतून लातूर जिल्ह्यात 48,000 नवीन गॅस जोडणी देण्यात आल्या असून लातूर हा राज्यात सर्वाधिक गॅस जोडणी देणारा पहिला जिल्हा ठरला आहे. पेट्रोलियम विभागाचे अधिकारी कौशल खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वितरकांनी केलेल्या कामाबद्दल खंडेलवाल यांनी समाधान व्यक्त केलं. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा MHT-CET ही उद्या 11 मे रोजी होणार आहे. राज्यात 1,110 केंद्रांवर 3,89,520 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलनाचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. ते काल अहमदनगर इथं बोलत होते. केजरीवाल यांच्यावर झालेल्या आरोपांची तत्काळ चौकशी करण्याची मागणी हजारे यांनी केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्मक्लेश पदयात्रा काढणार. नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणी 3 दोषींना फाशी. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती. आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.